आकाशातून पडलेलं पाणी जसं सागराला मिळतं तसं मी थोडा कन्फ्यूज होतो, पण तो बिझनेस कसा करायचा अशाच कुठल्या एका शोधामध्ये होतो. पण बोलतो ना, छोटा पॅकेट आणि बडा धमाका. तुम्ही नॅचरोपॅथीमध्ये कसे आले? सर, मी 6 वर्षाचा असताना वडील वारले. मॅसिव्ह हार्ट अटॅक आल्यानंतर मी 4 ब्रदर्स सिस्टर्स होतो. आम्ही सगळे रस्त्यावर आलो. 11 एकर जमीन होती, सगळी आम्ही सोल्ड गेली. त्याच्यामध्ये 2 पावलं पण चालू शकत नव्हत्या सुष्कळे मॅडम. आणि आम्ही 21 दिवसानंतर 3 माळे चढवले. नमस्कार मित्रांनो, युवा बिझनेसच्या या पॉडकास्ट सिरीज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सो प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे, प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये भरपूर पैसा कमवायचा आहे. पण मॅक्झिमम लोक पैसे कमवत असताना आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि 40-50 वर्ष काबाड कष्ट करून पैसा कमवतात आणि बाकी मग नंतर यांना कमवलेले पैसे हॉस्पिटलला भरतात आणि असं त्यांचं जीवन चालत राहतंय. आणि खऱ्या अर्थाने आज अशा एका ग्रेट पर्सनॅलिटीला आपण भेटणार आहोत, ज्यांनी आयुष्यामध्ये 20 वर्ष संपूर्ण देशामध्ये नॅचरोपॅथीचा प्रसार करत आहेत आणि औषध गोळ्याशिवाय जीवन आपण कसं जगू शकतो, कोणत्याही क्रिटिकल आजारांपासून मुक्त कसं होऊन आपण चांगलं जीवन जगू शकतो याच्यावरती निरंतर काम करत आहेत. खऱ्या अर्थाने खूप मोठा व्यक्ती आहे, ग्रेट पर्सनॅलिटी आहे आणि यांच्याकडून आपण शिकू शकतो आजच्या पॉडकास्ट मध्ये आयुष्यामध्ये यश कसं मिळवायचं आणि आपल्या पॅशन वरती निरंतर काम करून आपल्याला जे आवड आहे त्या आवडीचं काम करून आपण यशस्वी कसं होऊ शकतो, झिरो पासून हिरो कसं व्हायचं आहे, या सगळ्या गोष्टी यांच्याकडून आपण शिकूया. जर तुम्हाला काही क्रिटिकल आजार असतील, बीपी, डायबिटीज, हार्ट अटॅक, किडनी फेल्युअर, लिव्हर फेल्युअर, ब्रेन हेमरेज, ब्रेन स्ट्रोक असे काही आजारांपासून तुम्ही आता सध्या त्रासामध्ये आहे, तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, पॉडकास्ट बघा. सपोज भविष्यामध्ये असे आजार होऊ नये याच्यासाठी पण तुम्ही हे बघू शकताय, यशस्वी होण्यासाठी बघू शकताय. सो नक्की एक ग्रेट पर्सनॅलिटीला आज तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे. नॅचरोपॅथी मध्ये 20 वर्षापासून काम करत आहेत, निरंतर काम करत आहेत. वेगवेगळ्या व्याख्यानाच्या माध्यमातून देशवासियांना आजारांपासून मुक्त कसं व्हायचं हे शिकवत आहेत. स्वतःचं 100 बेडचं हॉस्पिटल आहे नॅचरोपॅथीचं. ग्रेट पर्सनॅलिटी पुण्यामध्ये राहतात आणि संजीवनी आयुष हॉस्पिटलचे जे मालक आहेत, एमडी आहेत, चेअरमन आहेत, अशा ग्रेट व्यक्तीला आपण आज भेटणार आहोत आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर सुनील चव्हाण सर. सो खऱ्या अर्थाने सरांकडून आपण भरपूर काही जाणून घेऊया. युवा बिझनेसच्या सक्सेस सिरीज पॉडकास्ट मध्ये तुमचं सरचं स्वागत आहे सर. थँक्यू सो मच. येस सर, वेलकम सर. डॉक्टर सर, तुमच्याकडून मला हे जाणून घ्यायचं आहे की 20 वर्षापासून निरंतर तुम्ही नॅचरोपॅथी मध्ये काम करत आहे आणि सो याचं सुरुवात कुठून केली तुम्ही, म्हणजे या फील्ड मध्ये कसे आले, थोडंसं सांगू शकता सर? थँक्यू सो मच युवा बिझनेस आणि विजय सर. जसं बोलतात ना, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वे देवे नमस्कारा केशवा प्रति गच्छति. आकाशातून पडलेलं पाणी जसं सागराला मिळतं तसं मी थोडा कन्फ्यूज होतो. ऍज अ डॉक्टर म्हणून जर का स्किल आहे, पण तो बिझनेस कसा करायचा. मग अशाच कुठल्या एका शोधामध्ये होतो. पण बोलतो ना, छोटा पॅकेट आणि बडा धमाका. म्हणजे तुमची पर्सनॅलिटी बघितलं तर थोडंसं मला एक कॉम्प्लेक्स असतो, तसा एक कॉम्प्लेक्स माझ्या डोक्यामध्ये होता आणि आय वॉज लुकिंग फॉर समवन हात होल्ड करून की बिझनेस कसा वाढवू शकतो. म्हणजे स्किल असलं, सगळं असलं तरी आपल्याला बिझनेस असणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. तो 2 वर्षापूर्वी युवा बिझनेस माझा पहिलं लेक्चर आपण लोणावळ्याला, आणि तो विजन आणि मिशन विषय होता. बरोबर. तर त्यावेळेस काय डोक्यात एवढं क्लिक नाही झालं. तुम्ही स्टुडंट सोबत पण आले होते? हो, आपल्या तुमची मुलगी पण होती? हो, माझी मुलगी होती आणि कॉलेजचे काही 10-12 स्टुडंट होते. करेक्ट. आणि आपलं नॅचरोपॅथीचं इन्स्टिट्यूट पण आहे. तर तिथं एक्झॅक्टली जास्त क्लिक नाही झालं, पण नंतर कनेक्ट झाल्यानंतर युवा बिझनेसचा सर्वात मोठा जर का माझ्या आयुष्यामध्ये जर का फरक पडला असेल तर दॅट सेल्स अँड मार्केटिंग. आणि तुम्ही तो फनल एवढा सुंदर तयार करून दिल्यानंतर असं वाटलं की ह्या व्यक्तीमध्ये काहीतरी कन्व्हेन्शन पॉवर आहे, लिडरशिप आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फॉलोअप. यू आर व्हेरी स्ट्रॉंग फॉलोअप. ओके. म्हणजे तुम्ही छान फॉलोअप घेता. तर माझी जर का सक्सेस स्टोरीज जर का सांगायची असेल युवा बिझनेस विषयी, तर जस्ट मॅटर ऑफ एवढं मोठं हॉस्पिटल, 32,000 स्क्वेअर फूटचं हॉस्पिटल असून
त्यातला बेसिक आम्हाला त्रास होता, पेशंटला कसं आणायचं, तिथपर्यंत कसं पोचवायचं. तिथं एक तुम्ही फनल छोटासा तयार केल्यानंतर एक आपण 7,500 रुपयाचं पहिलं पॅकेज करून 35 लोकांना तिथपर्यंत आणून तो तुमचा जो फनल होता तिथून मग कन्व्हर्जन खूप छान झालं. तर थँक्यू सो मच विजय सर. हो, थँक्यू डॉक्टर सर. इट इज रिअली माझ्यासाठी युवा बिझनेस एक लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी होती. थँक्यू डॉक्टर सर. थँक्यू. डॉक्टर सर, मला हे जाणून घ्यायचं तुमच्याकडून की तुम्ही नॅचरोपॅथीमध्ये कसे आले? सर मी 6 वर्षाचं असताना वडील वारले. मॅसिव्ह हार्ट अटॅक, ओपन हार्ट सर्जरी. ससूनमध्येच ते इट वॉज 1975. 6 वर्षाचा असताना मॅसिव्ह हार्ट अटॅक आल्यानंतर मी 4 ब्रदर्स अँड सिस्टर्स होतो. तर आम्ही सगळे रस्त्यावर आलो. 11 एकर जमीन होती, सगळी आम्ही सोल्ड केली त्याच्यामध्ये. घरी एक मेडिकल स्टोअर होतं. तर त्या मनामध्ये कुठेतरी होतं की मी माझ्या वडिलांना वाचवू शकलो असतो. आणि त्या रिसर्च पासून मी वयाच्या 6 वर्षापासून मी कच्ची वांगी खायला लागलो की असंच की नॅचरोपॅथीमध्ये जर का कच्ची वांगी खाल्ली तर काय होईल, जेवढं कच्चं खाऊ तेवढं आपल्या शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईड वाढतं. पण त्यावेळेस एवढं काय माहिती नव्हतं. तर कच्ची वांगी, नंतर भेंडी, कच्च्या भेंडी, नंतर कच्चं पालक, नंतर कच्च्या आपल्या काय बोलतात त्याला, जो काही आपल्याला कच्चं मिळेल, आपल्या याचा पालक असेल कच्चा, याच्यामध्ये तुम्ही गेलं तर आपलं काय बोलतात कांद्याची पात, कांदा कच्चा, बरोबर आहे. ओके. आणि गावी मी मावशीकडे शिकायला होतो, त्यामुळे आम्हाला काही एवढं फॅसिलिटीज मिळत नव्हती. म्हणून कच्चा कांद्या बरोबर आम्ही खरडा खायचो आणि भाकरी. सो इट वॉज रिअली टफ टाइम होता. मग ते कुठेतरी मनामध्ये होतं की बाबा मी वडिलांना वाचवू शकलो नाहीये. आणि ते मनामध्ये असताना आतापर्यंत तकरीबन 450 लोकांचा आपण काय केलेला आहे, मदत केलेली आहे. कोणाचा डायबिटीज रिव्हर्स केला, कोणाचा आपण जीव वाचवलेला आहे. कोविडमध्ये तर आपण अतिशय सुंदर काम केलं याच्याविषयी. तो इट वॉज रिअली फॅन्टास्टिक जर्नी होती ते. ग्रेट. हो, असा हा तो एक इन्सिडेंट होता लाईफमध्ये. आणि वडिलांच्या डेथ झाली त्याच्यामुळे तर आज शेकडो लोकांचा. ओके, म्हणून तुम्ही तिथून तुमचं टर्निंग पॉइंट झालं आणि लोकांच्या आयुष्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठी तुम्ही नॅचरोपॅथी हे मार्ग निवडला. डॉक्टर सर, मला असं एक क्वेश्चन विचारायचं तुम्हाला. रिअली भारत देश याला डायबिटीसचं राजधानी असं बोललं जातं. प्रत्येकाच्या घराघरापर्यंत बीपी, डायबिटीस हे आजार झालेले आहेत आणि आयुष्यभर अज्ञानाने लोक गोळ्या खातात. सो आजच्या या पॉडकास्ट मधून तुम्ही हे सांगू शकता का सर, ऍक्च्युअली बीपी आणि डायबिटीस मधून आपण रिव्हर्स होऊ शकतो, चांगलं जीवन जगू शकतो, किंवा याच्यावर काय बोलू शकता सर? डेफिनेटली इट्स लाईफस्टाईल डिसीज. आणि आपण जर का बघितलं तसे हजारो काय लाखो लोकांना नॅचरोपॅथी किंवा आयुर्वेदाने लाईफस्टाईल चेंज केली तर डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो, ब्लड प्रेशर पण रिव्हर्स होऊ शकतो, हार्टचे ब्लॉकेजेस पण रिव्हर्स होऊ शकतात. हा आमचा रिसर्च आहे ऍक्च्युली. काय करायला पाहिजे, थोडं आहारामध्ये काय बदलाव करायला पाहिजे? आम्ही बोलतो एक माय प्लेट माय लाईफ. ओके. आपलं जी प्लेट असते तेच असतं, दॅट इज कॉल्ड फूड एज अ मेडिसिन. ओके, ग्रेट. जर का आपण सकाळी म्हणजे आपल्या शरीराला नायट्रिक ऑक्साईड असणं खूप गरजेचं आहे. नायट्रिक ऑक्साईड असेल तर आपल्या शरीरातल्या ज्या धमन्या असतात, त्या नसा असतात, त्या कशा असतात, लवचिक होतात. तर सर्वात जर का बेस्ट आपण बघितलं तर सकाळी 8च्या नंतर, 8च्या अगोदर नाही ना, 8च्या नंतर, कारण 8 वाजता आपली पेनक्रिया झोपलेली असते सकाळी. इट इज कॉल्ड बायोलॉजिकल क्लॉक ऑफ द बॉडी. करेक्ट. तर सकाळी 8च्या नंतर जर का आपण पोट भरून फ्रुट्स खाल्ले, तर पोट भरून बोलण्यापेक्षा एक शब्द आपण असा टाकूया की जर का तुमचं वजन 70 किलो असेल त्याच्यावर अजून एक 0 लावा. 700 ग्राम जर का आपण सकाळी फ्रुट्स खाल्ले तर त्याच्यामध्ये फायबर्स असतात, त्याच्यामध्ये फ्रुक्टोज असतो आणि प्रीबायोटिक असतात, जे आपल्या शरीराला फायबरची खूप अतिशय गरज असते. ग्रेट. तो हा एक पहिला नियम झाला की आपण सकाळी आपल्याला फ्रुट्स खाणं गरजेचं आहे. कधी कधी काय पेशंटला डायबिटीजचे फ्रुट्स खाल्ल्यानंतर पण 2 तास डायबिटीज वाढतो आणि दॅन इट्स बिकम नॉर्मल. पण आपल्याला सकाळी फ्रुट्स खाणं खूप गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर जर का आपण बघितलं तर लंच कसं असावं, तर लंच मध्ये पहिली प्लेट सॅलड, दुसरी प्लेट भाजी भाकरी. पहिल्या प्लेटमध्ये काकडी, टमाटर, गाजर वगैरे. आता त्याच्यामध्ये पण एक रूल आहे,
म्हणजे फूड ॲज अ मेडिसिन जर का आपण बोललो तर तुमचं 70 किलो असेल तर डिवायडेड बाय 2 केलं तर 350 ग्राम तुम्हाला पहिलं सॅलडच खाल्लं पाहिजे. बरोबर. आणि सॅलडमध्ये अगेन नायट्रिक ऑक्साईड काय करतं, आपल्या शरीरातलं फायबर असतात त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्या शरीरात प्रॉपर मायक्रोन्यूट्रिएंट्स मिळतात. आणि दुसरी प्लेट भाजी भाकरी. बरोबर. आपण आता बरं का चपाती जर का बोललो तर त्याच्यामध्ये ग्लुटीन असतं, त्याच्यामध्ये जे आपला गट असतो त्याला ते चिकटलं की काय होतं, लिकी गट होतं. म्हणजे याचा फार मोठा स्टडी आपण जर का बोललो तर चपाती आणि भात हा जर का आपण आपल्या जेवणामधून अवॉइड केला तर डेफिनेटली आपण हेल्थी जो काय, जसं आम्ही बोलतो 100 आवर्स मध्ये टाईप 2 डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो. ओके. आणि केलेलं आहे आम्ही मॅक्झिमम. आपण जर का हा जो मी डाईट सांगतोय जर का कंटिन्युअसली कुणी 8 दिवस केला तर त्याचं 10% पण आपलं वजन कमी होऊ शकतं. ओके. जर का इफ कंटिन्युअसली फॉर 30 दिवस जर का केला तर. ओके, ग्रेट. हा. डिनर कसं पाहिजे? डिनर शुड बी बिफोर 6 o'clock. कारण टाइम एज अ मेडिसिन आपण जर का बघितलं तर आपली पेनक्रिया रात्री 8च्या नंतर झोपतात. तर याच्यावर असा रिसर्च झालेला आहे की जे लेट खातात त्यांना डायबिटीज होतो, थायरॉइड होतो. तर इथं मी फूड एज अ मेडिसिन आणि टाइम एज अ मेडिसिन हे दोन्ही जर का आपण क्लॅप केलं, एकत्र केलं तर डेफिनेटली जसं तुम्ही थायरॉइड घ्या 21 दिवसामध्ये रिव्हर्स होऊ शकतो सर. आमच्याकडे सुनीता सुतोळे मॅडम म्हणून आली होती, हार्ट सह्याद्रीमध्ये होती, हॉस्पिटलमधून आमच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेली. एन्जिओग्राफी सांगितलेली, ओपन हार्ट सर्जरी पण सांगितलेली. आपण 21 दिवसामध्ये त्यांचं हार्टचं जो फंक्शन आहे ते 45 वरून आपण 55 पर्यंत आपण गेलं. आणि दुसरं म्हणजे काय बोलतात, 2 पावलं पण चालू शकत नव्हत्या सुतोळे मॅडम. आणि आम्ही 21 दिवसानंतर 3 माळे चढवले त्यांना. क्या बात आहे, ग्रेट. इट वॉज ग्रेट एक्सपिरियन्स आमच्यासाठी पण होता. हार्टला आणि त्यांचा डायबिटीज होता, तो डायबिटीज पण रिव्हर्स झाला. सुपर सर. हा, जर का फूड एज अ मेडिसिन, टाइम एज अ मेडिसिन जर का हे फॉलो केलं तर डेफिनेटली त्याचा 21 दिवसामध्ये एव्हन दॅट पेशंट इज टेकिंग इन्सुलिन. आमच्या खूप साऱ्या अशा केसेस आहेत जे आम्ही 15 ते 21 दिवसानंतर इन्सुलिन तर बंद झालेलेच आहे पण त्यांचं डायबिटीज पण आपण काय केलेलं, रिव्हर्स केलेलं आहे. ओनली 2 थिंग, टाइम एज अ मेडिसिन आणि फूड एज अ मेडिसिन. सो डॉक्टर सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही जे बोलताय सगळं करेक्ट आहे, पण सध्या एवढं डिस्ट्रॅक्शन आणि एवढं चॅलेंजेस आहे सर. लहान मुलं पॅकेट मधून खायचं त्यांना आवडतंय. सो पॅकेट फूड किंवा ते टेस्टी मुलं ते तिकडेच चाललेत मुलं. त्यानंतर आई बाबांचं ऐकत नाही मुलं, म्हणजे ओबेसिटीचं शिकार बनत चाललेत. लहान म्हणजे 15-20 वर्षाच्या मुलांचं एवढं पोट वाढलंय डॉक्टर सर. म्हणजे हे सगळं चॅलेंज आहे. याच्यावर कसं मार्ग काढायला पाहिजे, तुम्ही काय विचार करता याच्यावरती? सर जसं आपण म्हणजे डॉक्टर सरांना मुलं घरामध्ये बनवलेलं खायला नको म्हणतात, त्यांना ते टेस्ट लागले टंगला. त्याच्यावर काय उपाययोजना करायला? डेफिनेटली आपण खूप छान टेस्टी फूड पण बनवू शकतो. जसं आपण दूध देतो, दुधामध्ये केसिन प्रोटीन असतो, तो बीटा सेल्सला डिस्ट्रॉय करतो. पण तेच जर का आपल्या पॅरेंट्सनी, आई वडिलांनी जर का 21 बदाम रात्री भिजत घातले आणि सकाळी उठून त्याचा छिलका काढून त्याच्यामध्ये जर का 1 केळ टाकलं, थोडंसं खजूर टाकले, सत्तू बनवायचं, खजूर टाकली वगैरे आणि थोडंसं बदाम घ्या, काजू घ्या, चिया सीड्स घेतलं, इज वन ऑफ द बेस्ट ब्रेकफास्ट इन द वर्ल्ड. ग्रेट. कारण ज्याच्यामध्ये जीव आहे ते जर का आपण मुलांना दिलं ना, आपल्याला दिलं तर तो डेफिनेटली, मुलं टेस्टी हवंय त्यांना. म्हणजे आपण काय त्यांना देतोय, इट इज त्याला काही जेवढं जास्त मायने नाही लागत नाहीये. पण डेफिनेटली आपण बदामचं दूध देऊ शकतो जे पौष्टिक आहे आणि त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत. हे मुलांसाठी पण बेस्ट आहे. हो, मोठ्यांसाठी पण डेफिनेटली. तर मी ऑलवेज आय टॉक अबाउट माय प्लेट माय लाईफ. ओके. मग त्याच्यामध्ये प्रोटीन्स असणं गरजेचं आहे, फायबर असणं गरजेचं आहे, प्रीबायोटिक असलं पाहिजे, प्रोबायोटिक असणं गरजेचं आहे, हर्ब्स असणं गरजेचं आहे. आपण सकाळी उठल्या काय ठोकतो? चहा चपाती, बरोबर आहे. जास्तीत जास्त उपीट पोहे, बरोबर आहे. दुपारी तेच भाजी चपाती आणि भात, संध्याकाळी तेच भाजी चपाती आणि भात. म्हणजे 90-95% आपण जर का आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेटच ठोकतोय आपण, मग कुठे गेले प्रोटीन्स? आपल्याला प्रोटीन हवे आहेत. प्रोटीन्स मध्ये मसल्स बनतात, प्रोटीन मध्ये केस आपले सुंदर होतात, प्रोटीन्स मध्ये जर का आपण बघितलं तर शरीराची शक्ती वाढते. मग तिथूनच आपल्या आजाराला आपल्याला सुरुवात होते. ओके, ग्रेट. तर प्रोटीन्स इट इज अ मस्ट आपल्याला पाहिजे त्याच. आणि काय प्रोटीनसाठी फार मोठं आपल्याला बदाम काजू असणं गरजेचं नाहीये.
एक 100 ग्राम्स मूठभर आपण पीनट्स पण खाल्ले, जसं शेंगदाणे आपण खाल्ले, तर ते अतिशय म्हणजे छान आहेत. म्हणजे मुलांना पण भिजवून दिले तरी चालेल, किंवा आता सीझन मस्त आहे शेंगाचा, तर आपण उकळून पण बॉईल करून पण थोडंसं मीठ वगैरे टाकून पण देऊ शकतो. म्हणजे प्रोटीन झाले त्याच्यामध्ये. कार्बोहायड्रेट्स आपल्याला 25% हवेत. ग्रेट. 25% आपल्याला प्रोटीन्स हवेत. आपली मुलं प्रोटीन्स खातच नाहीयेत, ना आपण पण खात नाहीये. तर याचं मेन कारण आहे आजची यंग जनरेशन. डायबिटीज आहे, हार्ट अटॅक आहे. यंग मुलांना 17-18 वर्षा मुलांना आज टाईप 2 डायबिटीज आहे, टाईप 1 डायबिटीज आहे. काय काय तर हार्ट फेलियरनं मुलं काय काय करतात का, तर देर इज नो मायक्रोन्यूट्रिएंट्स इन द बॉडी. ते आपल्या असतात दुःख वाटते सर. म्हणजे एवढं कमी वयामध्ये मुलं बिघडत चालले किंवा त्यांना ते वेगवेगळे आजार झालेले आहेत. डॉक्टर सर, रिअली किचन मध्ये काय बदलाव करायला पाहिजे असं आव्हान करू शकतो आपण? किचन मध्ये जर का मी सांगायला गेलो तर जेवढं लवकर किचन मधून बाहेर पडू तेवढं तो व्यक्ती हेल्दी राहणार. सकाळी आपण जर का फ्रूट सॅलड खाल्लं आणि बरोबर आहे, आणि 25 ते 30% जर का आपण कुक फूड खाल्लं तर इट इज रिअली बेनिफिशियल. आपल्याला कार्बोहायड्रेट्स पण हवेत आपल्या शरीराला. सर्वात जास्त जर का काय लागत असेल तर आपल्याला फायबर. म्हणजे आपल्या पेट का अगर भगवान कौन आहे तो फायबर आहे. आणि फायबर कशामध्ये? फ्रुट्स मध्ये आहेत. फायबर कशामध्ये? कच्च्या भाज्यामध्ये, काकडी, टमाटर, गाजर वगैरे याच्यामध्ये आहे. ग्रेट. आणि येणारा काळ हे आपल्याला सर्वाइव्ह करायचं असेल तर आपल्याला याची गरज आहे. म्हणजे आहार, विहार, विचार आणि सायकोसोमॅटिक. डॉक्टर सर, एक्सरसाइज किती करायला पाहिजे म्हणजे चांगलं जीवन जगण्यासाठी? एक्सरसाइजचं किती इम्पॉर्टन्स आहे? आम्ही आमच्या कॉन्सेप्टमध्ये म्हणजे 11 मिनिटाचाच एक्सरसाइज जर का सुंदर जसा अँटी ग्रॅव्हिटी एक्सरसाइज आहे. म्हणजे तुमचं हार्ट आणि लंग्स याला 11 मिनिटं नॉनस्टॉप तुम्ही काय करा, त्रास द्या. त्रास इन द सेन्स तुमचं ब्रीथिंग काय झालं पाहिजे, वाढलं पाहिजे. ओनली 11 मिनिट्स, दॅट इज तुमचा डोस कम्प्लीट झाला. ओके. मी याच्यामध्ये सर्वात जास्त जर का सांगितलं तर एक जुनी पद्धत होती सपाटे, म्हणजे उठक बैठक करा. आणि आपल्या यंग जनरेशनला म्हणजे आपण जर का 30-35 ते 50-55 वर्षाच्या जर का कुठलाही व्यक्ती असेल तर त्याला फक्त 11 मिनिटं पायऱ्या चढ आणि उतरा. तुम्हाला तासोन तास ते गार्डन मध्ये चालायची गरज नाहीये. इट डझंट वर्क. दॅट इज कॉल्ड अँटी ग्रॅव्हिटी. म्हणजे तुम्हाला घाम आला पाहिजे. आणि घाम कधी येईल जर का तुम्ही स्टेप्स चढले, पायऱ्या चढल्या तर 11 मिनिटं ते 21 मिनिटं, दॅट्स इट. ओके. फक्त पायऱ्या चढून सुद्धा एक्सरसाइज होऊ शकते? डेफिनेटली. ओके. योगा प्राणायाम वगैरे करायला पाहिजे? काय सजेस्ट करता तुम्ही? हो, योगा तुमच्या पेशंटला करताय सजेस्ट? हो, मी बेसिक 3 आसन सांगतो. एक मंडूकासन, एक कपालभाती आणि दुसरं आहे वज्रासन. ओके. बस 3 आसन आपल्याला इट इज रिअली फॅन्टास्टिक. आणि दुसरी असते एक चंद्रनाडी आणि सूर्यनाडी. जर का तुम्हाला ब्लड प्रेशर कधीच नको आहे, हेल्दी राहायचे, तुमचे केसापासून ते नकापासून ते केसापर्यंत हेल्दी राहायचं असेल तर एक 10 मिनिटाची चंद्रनाडी ऍक्टिव्हेट करायची, सूर्यनाडी आणि सुषुम्ना नाडी. या 3 नाड्या जर का आपण ऍक्टिव्हेट केल्या तर आपण नक्की हेल्दी राहू शकतो. डॉक्टर सर, अजून एक मोठा क्वेश्चन आहे. देशामध्ये ना केसांचं खूप समस्या आहे. मॅक्झिमम लोकांना बघितलं की कमी वयामध्ये केस गळत चालले. याच्यावर काय एखादा पॉइंट सांगू शकतो? हो, नक्की सांगू शकतो. जसं आपण बोललो ना, जसं उन्हाळ्यामध्ये किंवा जास्त ऊन असेल तर लिंबाची पाला सगळा झडलेला असतो. बरोबर. कारण त्याच्या बोलतात ना, रूट मधून वरच जाणारं जे पाणी आहे, जे न्यूट्रिशन ते पोचत नाहीये. आपलं पण तसंच आहे. आपल्या शरीरामध्ये फायबर्स नसतील, आपल्या शरीरामध्ये प्रोटीन्स नसतील, आपल्या शरीरामध्ये जर का प्रीबायोटिक नसतील, प्रोबायोटिक नसतील तर केस गळणारच. बरोबर का? हीटच आहे ते. सकाळी उठलं, मुलगा काय खातं? चॉकलेट. नंतर काय खातं? जे काय आपला जो आहार आहे, वी हॅव टू चेंज इट. ह्याला दुसरा पर्यायच नाहीये. ते जर का चेंज केलं तर स्लोली तुमच्या बॉडीमध्ये प्रॉपर प्रोटीन्स मिळतील, प्रॉपर तुम्हाला न्यूट्रिशन्स मिळतील. विटॅमिन डी घ्या, विटॅमिन के घ्या किंवा B12 घ्या. इट इज एव्हरीथिंग इज देअर. आणि आपल्याला फार मोठ्या गोळ्या खायची पण गरज नाहीये. ओके. रिझन कारण जसं जनावर ते काय खातं? चाराच खातो. येस नो. मग त्याला विटॅमिन डी कुठून मिळतं? उन्हामध्ये असतो. आपण एक्सपोज करतच नाहीये. माझा 3रा रूल आहे टाइम ॲज अ मेडिसिन.
ओके. सॉरी, 0 व्होल्ट थेरपी. टाइम ॲज अ मेडिसिन, फूड ॲज अ मेडिसिन, 0 व्होल्ट थेरपी. ओके. 0 व्होल्ट थेरपी. 0 व्होल्ट थेरपी. आता मी बसलो नाही, सगळे लाईट्स येत आहे, बरोबर आहे, तर व्होल्टेज आहे. त्या व्होल्टेजमुळे इन्फ्लेमेशन होतं शरीरात. पण मी जर का एक 45 मिनिटं, अर्धा तास जर का मोबाईल न घेता जमिनीवर जसं का वॉक केलं तर त्याचं व्होल्टेज 0 होऊन काय होतं, तिथं इन्फ्लेमेशन कमी होतं. यानं आम्ही डायलिसिस पेशंटचं वाचवलेलं आहे यानं. ओके. 0 व्होल्ट थेरपीनं तुम्ही कॅन्सरचं इन्फ्लेमेशन कमी होतं. आणि दुसरं म्हणजे वुंड हिलिंग. त्याला आम्ही डायबिटीज पेशंटचा जर का गँग्रीन झाला तर कधी कधी पाय कापतात. ही 0 व्होल्ट थेरपीनं आपण गँग्रीन पण रिव्हर्स केलेलं आहे. क्या बात आहे. हो, इट इज अ रिअली ग्रेट थेरपी आणि प्रत्येकाला ते करणं गरजेचं आहे. आज आपण बिल्डिंग मध्ये राहतो, आपल्याला माहितीच नाही जमिनीवर कधी पाय ठेवायचा. जर का ते आपण एक अर्धा तास, पाऊण तास सूर्याच्या किरणाबरोबर जर का केलं तर इट्स रिअली फंटास्टिक. आणि ती आताची काळाची गरज आहे. म्हणजे 3 सूत्र आहेत तुमचे. हो, 3 सूत्र. एक आहे फूड ॲज अ मेडिसिन, टाइम ॲज अ मेडिसिन. टाइम ॲज अ मेडिसिन म्हणजे टाइमवरती त्या गोष्टी इनटेक करायचं आहे. त्यानंतर 0 व्होल्ट थेरपी. 3 सिक्रेट जर आपण वापरले तर नक्की या 3 सूत्रावरच आम्ही डायबिटीज रिव्हर्स करतो. हो, ग्रेट. येस, 3 सूत्रावरच आम्ही ब्लॉकेजेस रिव्हर्स करतो. क्या बात आहे. कॅन्सर आपण 3rd स्टेज पासून 4th स्टेज पासून आपण रिव्हर्स केलेले आहेत. ग्रेट. आणि लंगचं घ्या, लिव्हरचं घ्या, या 3 सूत्र कोणीही फॉलो केली तर डेफिनेटली त्याला क्रोनिक आजार पण रिव्हर्स होऊ शकतो. हेच आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये करतो. ओके. दुसरी जर का सांगायचं असेल तर जर का 2 इंच आलं जर का रोज कुणी खाल्लं, आल्यामध्ये सल्फर असतो, आल्यामध्ये नायट्रिक ऑक्साईड असतात, त्यांना आपल्या हार्टला ज्या हृदयाच्या धमन्या असतात तर त्या लवचिक होतात. ओके. हायली रेकमेंड की आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला सलाईन दिसणार नाहीये, पण तुम्हाला कच्ची हळद दिसेल, नंतर आलं दिसेल, हिरव्या मिरच्या दिसतील तुम्हाला. ग्रेट. आम्ही प्रत्येक रूम मध्ये तेच ठेवतो. व्हेरी गुड. जर का थोडासा एंजायना पेन असेल त्याच्या लेफ्ट शोल्डर मध्ये किंवा घाम येत असेल तर पहिला आम्ही त्याला आलं खायला देतो. सो 5 रुपये कुणाचा जीव वाचू शकतो. रादर देन आपण पर्स मध्ये खूप सारे फोटोज वगैरे काय ठेवतो. स्पेशली लेडीज साठी आपण लिपस्टिक वगैरे ठेवतो. जर का त्याच्यामध्ये आपण आलं ठेवलं आणि कोणाला छातीमध्ये दुखत असेल किंवा सर्दी असेल, ताप असेल, खोकला असेल तर सिंपल 1 इंच आलं चावून खाल्लं, डोळ्यातून पाणी आलं की ओके, नायट्रिक ऑक्साईड आपल्या शरीराला तिथपर्यंत पोचतं जिथं पोचायचे. दॅट इज कॉल्ड. ओके. डॉक्टर सर, सगळ्यात मोठा क्वेश्चन विचारणार आहे तुम्हाला की एवढे लोक आजारी का पडतात? म्हणजे मॅक्झिमम लोकांच्या घरामध्ये काहीतरी आजार चालूच आहे आणि काहीतरी गोळ्या औषध चालूच आहे. हे होऊ नये याच्यासाठी काय काळजी, म्हणजे काय काळजी काय घ्यायला पाहिजे आणि आजारी का पडतात लोक? साधं आपले पूर्वज तरी आजारी पडत नव्हते. हो, एवढे आजार पण कुठून आले? एक दोन गोष्टी सांगा ना कशामुळे. साधं सिंपल बोले तर खाओ पिओ मस्त रहो, शुद्धी करो स्वस्थ रहो. ओके. पण आजकाल शुद्धी कोणी करतच नाहीये. शरीराचं शुद्धी म्हणताय? शुद्धी शरीराची शुद्धी आहे. ओके. झोमॅटो रात्री 11-12 वाजता. पहिले पूर्वज बोले तर संध्याकाळी 6-6:30 जेवत होते. बरोबर. सकाळी 11 वाजता 2 मील होते. 2 मील होते. आता 5-5, 6-6 मील खातायत. आणि आपण जर लग्नाच्या पार्टीला गेले तर वेगळंच असतो. ठोकतो त्याला, आईस्क्रीम खातो, गुलाबजामुन खातो, सगळं खातो. आणि जर का घरी येऊन उलट्या झाल्या तर आपण कुठल्याकडे जातो? सौकोट डॉक्टरकडे जातो. मग तिथून काय होतं? झालेला आजार, डिसीज, डायग्नोसिंग आणि ड्रग्स, त्याच्या खेळामध्ये काय होतं तो काय होतो अजून वर्स्ट होऊन जातो. म्हणजे लेट नाईट नाही खायचं. दॅट इज कॉल्ड टाइम ॲज अ मेडिसिन. संध्याकाळी जास्तीत जास्त 7 वाजता तुमचं डिनर संपलंच पाहिजे. आणि डिनरला काय करायचं? पहिली प्लेट सॅलड, दुसरी प्लेट भाजी भाकर. अगेन द सेम, आपल्याला फायबर गेले पाहिजेत, प्रोटीन्स गेले पाहिजे. ओके. म्हणजे जर का व्यक्तीनं हे 2 नियम फॉलो केले, टाइम ॲज अ मेडिसिन आणि फूड ॲज अ मेडिसिन, ओके, म्हणजे झोमॅटोची आपल्याला गरजच नाहीये सर. एवढं छान जर का आपण आपला किचन आहे, सगळं लवकर जेवढं होईल जेवण करू आपण तेवढं आपण काय होईल, डायजेशन लवकर होतं. म्हणजे 3 तासाच्या आत, झोपायच्या अगोदर 3 तास तुमचं डिनर झालंच पाहिजे. आपल्या घरातून 1-2 गोष्टी जर बाहेर काढायचं असेल तर काय काढायला पाहिजे?
तर पहिली एक साखर, अरे बापरे. दुसरं आहे दूध. आय एम सॉरी टू से, पण याच्यावर फार मोठा रिसर्च आहे. हम्म. दुधामध्ये केसिन प्रोटीन असतो, तो बीटा सेल्सला डिस्ट्रॉय करतो. बीटा सेल्स काय करतात, आपले इन्सुलिनचं प्रोडक्शन करतात. तर दुधामध्ये असं फाइंड आउट झालं की दुधामुळे इन्फ्लमेशन वाढतं. ओके. पहिली लोक दूध प्यायची, पण शेतामध्ये काम करायचे, 4-4, 5-5 तास उन्हामध्ये असायचे. मग ते व्हिटॅमिन डी ऑब्झर्व करायचं आणि त्यांना काय व्हायचं, डायजेशन इन्फ्लमेशन संपवून जायचं. पण आता तसं आहे का? आपण उठतो बेडरूम मधून, टॉयलेट टू बेडरूम, बेडरूम टू ऑफिस, ऑफिस टू कार. बरोबर आहे. फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी झाली. फिजिकल ऍक्टिव्हिटी नसल्यामुळेच आपले जे खूप सारे आजार त्याच्यामुळे. ओके. या दोन गोष्टी जर आपण बाहेर काढलो तर निरोगी होऊ शकतो. हा, जसं दूध आहे, नंतर तुम्ही साखर बोलले, साखर आणि ॲनिमल प्रोडक्ट्स. दूध, दही, ताक, चिकन, इट इज अ नेसेसरी, पण ते त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट आहे. आणि मी तुम्हाला रेकमेंड करतो दूध किंवा दुधापासून बनलेले प्रोडक्ट्स, पण ती गाई 3 किलोमीटर चालली पाहिजे, ती आपली देशी गाय हवी. पण आता तसं तर मिळतच नाहीये, कारण दुधाचं प्रमाण बोलतात ना, येणं कमी, पण त्याच्यामध्ये मिक्सिंग जास्त आहे. त्याच्यामुळे इन्फ्लमेशन वाढतच. मी तुम्हाला एक आव्हान करतो सगळ्या, म्हणजे युवा बिझनेस जेवढे ऐकतात ज्यांना, सगळ्यांना, एक तुम्ही 15 दिवस दूध बंद करून बघा. एक 15 दिवस चिकन मटन खावायचं बंद करा. तुमच्या शरीरामध्ये एनर्जी किती येते ते बघा. आपल्या संजीवनी आयुष हॉस्पिटलमध्ये आपण पहिलं तेच करतो. म्हणजे त्यांचं जे प्रोसेस फूड आहे ते सगळं बंद करतो. म्हणजे बिस्किट घ्या तुम्ही, नंतर ब्रेड घ्या, याच्यामध्ये प्रोसेस फूड आहे. तुम्हाला जेवताना एवढं लक्षात आलं पाहिजे की हे परमेश्वरानं बनवलेलं आहे का, हे नॅचरल आहे का, याच्यामध्ये जीव आहे का, ते खाल्लं तरच आपल्याला जीव येणार. बरोबर, करेक्ट. दुसरं, साखर इज रिअली डेंजरस. वन ऑफ द, साखर सोडून गुळ खाऊ शकतो आपण? सर नक्की खाऊ शकता, जर का सेंद्रिय गुळ असेल तर आय रेकमेंड गुळ. पण गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे, तर वी हॅव टू टेक केअर ऑफ डायबिटीज पेशंट. डायबिटीज पेशंटला मी कधीही रेकमेंड करत नाहीये गुळ, पण रेकमेंड करत नको. ओके. म्हणजे बेसिक आपल्याला प्रोसेस फूड नाही खायचं, ॲनिमल प्रोडक्ट्स नाही खायचं, आणि साखर आली त्याच्यामध्ये प्रोसेस फूड मध्ये. आणि 25 मिनिट एक्सपोज युअर बॉडी इन द सन, म्हणजे सूर्यकिरण रोज 20 मिनिटं घेणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर सर, हे जे काय नॅचरोपॅथीचं कॉन्सेप्ट आहे, याला आता कसं पुढे घेऊन जायचं तुम्ही विचार केलेत? म्हणजे नक्की तुमचं काय विजन आहे? सर, आता जसं की तुमचं आता पुण्यामध्ये एक 100 बेडचं हॉस्पिटल आहे, आणि त्याच्यानंतर पुढे काय विचार करता तुम्ही? वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन कॅम्प्स पण घेताय, सो पुढे काय विचार करता तुम्ही? कसं याला मोठ्या लेवल? 2022 मध्ये आपले कोश्यारी जी होते, आपले जे राज्यपाल होते, त्यांनी मला राजभवन मध्ये मला सत्कार केलेला आहे, नॅचरोपॅथी डॉक्टर इन महाराष्ट्र. क्या बात आहे, ग्रेट. आणि ते एक इन्स्पायरेशन होतं माझ्यासाठी. त्यावेळेस डोक्यामध्ये असं क्लिक झालं की नॅचरोपॅथीची खरंच गरज आहे. म्हणून तुमच्या युवा बिझनेस मध्ये मिशन आहे, विजन आणि मिशन, ज्यावेळेस आपला तो सेशन झाला, तर मी 10 लाख लोकांपर्यंत आपल्याला हे नॅचरोपॅथी पोचणं गरजेचं आहे, अतिशय गरज आहे. तुम्ही 15-15, 20-20 गोळ्या खाणारे पण पेशंट येतात माझ्याकडे. सुरुवात होती एका गोळीने, एक डायबिटीजची गोळी, 6 महिन्याने दुसरी, त्याच्यानंतर 1 वर्षानंतर बीपीची. एका गोळीची सुरुवात झालेली 6 महिन्यामध्ये जास्तीत जास्त 1.5 वर्षामध्ये 11 गोळ्या खात होतो. मग ह्याला कुठे जर का थांबवायचं असेल तर आपल्याला लाईफस्टाईल चेंज करणं गरजेचं आहे. दॅट इज 3 रूल्स: टाइम एज अ मेडिसिन, फूड एज अ मेडिसिन, आणि झिरो होल्ड थेरपी. येस, व्हेरी गुड डॉक्टर. सो डॉक्टर सर, तुमच्या पूर्ण करिअर मध्ये भरपूर अप्स डाऊन्स मधून तुम्ही इथपर्यंत पोहोचले, तर नक्की एक पॉइंट तुम्ही शेअर करू शकताय सर आपल्या अप्स डाऊन्स मध्ये? सो जेव्हा आपण यशस्वी होतो तेव्हा सगळे वावा बोलत असतात, जेव्हा कधी कधी आयुष्यामध्ये काही फेल्युअर येतात आपल्याला, मग तिथून कसं तुम्ही स्वतःला सावरले आणि हळूहळू अजून पुढे गेले, असं एखादा पॉइंट शेअर करू? नक्की, आय विल बी व्हेरी हॅपी. त्याला सायकोसोमॅटिक डिसीज बोलतात. म्हणजे एक स्ट्रेस असतो, आणि तो अतिशय स्ट्रेसमध्ये, तकरीबन 3 महिने मी अतिशय स्ट्रेसमध्ये होतो.
आणि तुमचे छोटे मोठे पॉडकास्ट पण मी ड्युरिंग त्या पिरियडमध्ये बघत होतो. आणि मी सर्वांना हे सांगेल, प्राणायाम करणं खूप गरजेचं आहे. योगा, यू कॅन चेंज युअर लाईफ. मी आज 55 वर्षाचा आहे, पण मी रोज 1 तास स्वतः योगा करतोच. ग्रेट. आणि लाईफमध्ये अप्स अँड डाऊन होतच असतात, पण नेव्हर गिव्ह अप. खूप छान. माझी एकच पॉलिसी आहे, द मॅसिव्ह सक्सेस इज बेस्ट रिव्हेंज, बेस्ट रिव्हेंज इज मॅसिव्ह सक्सेस. ग्रेट. तर मी खूप साऱ्या लोकांनी त्रास दिला तरी मी त्यांना त्रास देत नाहीये. माझ्या ते आय डोंट टेक अ रिव्हेंज. माझा रिव्हेंज जो असतो तो असतो की सक्सेस, की मी पेशंटसाठी मला वेळ द्यायचा, पेशंटला ठीक करणं, लोकांना नॅचरोपॅथीविषयी ज्ञान देणं. जसं यशोदा इज वन ऑफ द बेस्ट ऑर्गनायझेशन आहे बघा, आपले गव्हर्नमेंटचं ऑर्गनायझेशन आहे, आणि तिथं माझे भरपूर लेक्चर्स होतात. व्हेरी गुड. हो, तर एक ब्रँड आता महाराष्ट्रामध्ये जर का नॅचरोपॅथीचा कोण असेल तर डॉक्टर सुनील चव्हाण असं मी सांगू शकतो. थँक्यू. आणि खरंच ह्याच्यासाठी मी गेली 15 ते 20 वर्ष कष्ट केलेले आहे. व्हेरी गुड. मी नेहमी सांगतो की मला पेशंट द्या आणि मी त्याला रिव्हर्स किंवा कंट्रोल करण्याचं परिपूर्ण मी कोशिश नक्कीच करतो, आणि ते मला छान यश पण येतं. आपल्या हॉस्पिटलमध्ये, संजीवनी आयुष हॉस्पिटलमध्ये डायबिटीजचे पेशंट येतात, कॅन्सरचे पेशंट येतात, डायलिसिसचे खूप सारे पेशंट्स आपण वाचवले. तकरीबन 12 लिव्हर ट्रान्सप्लांट वाचवलेत आपण. बापरे. सो इट्स अ रिली ग्रेट. नॅचरोपॅथी आणि आयुर्वेदाचा आम्ही एकत्र, आमच्या 10-12 डॉक्टरांची टीम आहे. खूप छान. आणि ते ग्रेड आहे, पॅशन आहे, ते तुमच्याकडून शिकलोय सर. खूप छान सर. तुमचं एक मला आवडतं, म्हणजे तुम्ही 9 तास ट्रेनिंग घेता पण तुम्ही जांभळी पण देत नाही, आणि इट इज रिअली फॅन्टास्टिक. ते एनर्जी फुल जर का शिकलो असेल तर तुमच्याकडून. येस, थँक्यू सर. आमच्याकडे स्किल आहे, सगळं आहे, पण हाऊ टू पुट इट. सेल्स घ्या, मार्केटिंग घ्या, आणि दॅट इज कम्स टू युअर बिझनेस. ग्रेट डॉक्टर सर. एक पर्सनल क्वेश्चन आहे, तुमचं डेली रुटीन कसं असतं डॉक्टर सर? म्हणजे सर मी सकाळी तकरीबन 5:30 ला उठतो. ओके. आणि 5:55 ला एक मी मेडिटेशन करतो. ओके. इट्स माय विश, तो संकल्प असतो. जसं मी बोलतो, मी स्वस्थ आहे, मी निरोगी आहे, आय एम द बेस्ट, नंतर मी श्रीमंत आहे, मी भाग्यशाली आहे, बरोबर आहे. हे माझं एक 5 मिनिटाचं सकाळी एक अफर्मेशन्स असतात, बेडवरून उठल्या ते करतो मी. व्हेरी गुड. आणि त्याच्यामध्ये ॲड ऑन केलं तर मी कधी कधी थोडंसं काय बोलतात त्याला, मनी संकल्पन करतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सर माझं वजन तकरीबन 72 आहे, तर 720 ml मी सकाळी कोमट पाणी 6 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत पितो, म्हणजे पितो. ओके. तो माझा पहिला रूल आहे. उषा पान बोलतात त्याला. फक्त पाणी पिता की त्याच्यामध्ये काहीतरी? कोमट पाणी असतं. आय डोंट पुट नथिंग. जसं बोललो, टाइम एज अ मेडिसिन जर का मी बोललो तर 8च्या अगोदर मी काही घेत नाहीये. आणि आय वॉन्ट टू रिक्वेस्ट इच अँड एव्हरी वन, युवा बिझनेस जे आपल्याला ऐकतायत, पॉडकास्ट ऐकतायत, त्यांच्यासाठी हात जोडून रिक्वेस्ट आहे की तुम्ही 8च्या अगोदर चहा घेऊ नका, कॉफी घेऊ नका. फक्त 21 दिवस तुम्ही हे सकाळी कोमट पाणी पिऊन तरी बघा. क्या बात. आणि त्याच्यानंतर 8च्या नंतर तुमचा बेस्ट ब्रेकफास्ट कुठला असेल तर फ्रुट्स पासून स्टार्ट करायचं. फ्रुट्स मी तकरीबन कधी कधी अर्धा किलो पासून ते 1 किलो माझे सकाळी 8 ते 9, 9:30 पर्यंत फ्रुट्स असतात. आणि त्याच्या कधी कधी स्मूथी घेतो सर. 25 पानं पालक, पुदिना, कोथिंबीर, विड्याचं पान, आणि त्याच्यामध्ये दालचिनी, काळी मिरी, सेंदूवन्न मग थोडंसं टाकून. इट इज अ हायेस्ट नायट्रिक ऑक्साईड डाईट. मला कधी कोलेस्ट्रॉलची होण्याची गरज नाही, बीपी वाढत नाहीये, शुगर वाढत नाही. सिम्पल होम रेमेडी. ग्रेट. ते पण मी घेतो सर. आणि त्याच्यानंतर 1:30 आय हॅव लंचमध्ये माझी पहिली प्लेट सॅलड असते, दुसरी प्लेट भाजी भाकरी असते. ग्रेट. गेली 10 वर्ष झालं मी दूध पित नाहीये सर. आणि सॉरी टू से, मी मावशीकडे असताना मी चोरून दूध पिलेलं आहे. ती फनी स्टोरी जर का सांगायचं बोलले तर, मावशीची 4 मुलं होती आणि मी 5वा. म्हणजे मावशीच्या घरी म्हशी होत्या. तर 2-3 लिटर मावशी काय करायची, दूध किटलीमध्ये टाकून सांगायचे की कनसे अंगापूर आणि शेडगे अंगापूर खूप फेमस आहे. अंगापूरमध्येच मी शाळा शिकलोय, सातारामध्ये आहे.
आणि एक ग्लास दूध प्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी ऍड करून विकून यायचो. पण ज्यावेळेस मला माहिती पडलं गेली 10 वर्ष बाबा दुधामध्ये केसिन प्रोटीन असतो, जो बेटा सेल्सला डिस्ट्रॉय करतो. आणि बेटा सेल्स काय करतात, इन्सुलिन तयार करतात. करेक्ट. मी दूध पित नाहीये सर, चिकन मटन एकदम टोटली बंद केले. ऑक्सिजन कधी कधी व्हेरी रेअर, ते बंद केल्यानंतर बॉडीतलं इन्फ्लमेशन आहे ते पूर्ण गेलं. बघा मी कसा एकदम छान एज ऑफ 56 पण मस्त. एनर्जी सॉलिड येते Great, सर. great. आणि आय फिनिश माय डिनर बिफोर 7. हो. आणि कुठं ट्रॅव्हलिंग वगैरे. व्हेजिटेरियन आहेत की तुम्ही नॉनव्हेज पण खाताय? सर व्हेरी रेअर. ओके, जास्त व्हेजिटेरियन. 10 वर्ष झालं तर व्हेरी रेअर, म्हणजे ते डोक्यातच येतं. कारण आपण रोज 10 ते 15 20 पेशंटला हे सांगतो बाबा चिकन खाऊ नको, मटन खाऊ नको, डेअरी प्रोडक्ट खाऊ नको, दारू पिऊ नकोस. ट्रान्सफर एकदम म्हणजे ग्रेट. सो दॅट इज. आणि संध्याकाळी आय स्लीप एक्झॅक्टली 10 वाजता. ओके. 10 वाजता झोपतोच, कारण जेवढी तुम्ही झोप घ्याल तेवढं तुमची बॉडी, तेवढं तुमची एनर्जी, तेवढा तुमचा ब्रेन काम करतो. ग्रेट डॉक्टर सर. हो सर. खूप छान वाटलं सर तुमच्यासोबत बोलून. खऱ्या अर्थाने मी आज हे सांगू शकतो युवकांना, सगळ्यांना, की आयुष्यामध्ये एक व्यक्ती एवढं उंच गगन भरारी कसं घेऊ शकतो ना, त्याचं फर्स्ट स्टेप आहे विजन. आपल्याला विजनरी बनायला पाहिजे. आणि सरांनी ज्या गोष्टी आपल्याला शेअर केल्या आज एक अर्धा तासामध्ये, की निरोगी जीवन आपण जगू शकतो, हे बीपी डायबिटीस पासून आपण मुक्ती मिळवू शकतो, त्यासाठी सरांनी खूपच इन्साइट्स दिलेत. आणि सरांचे 3 मंत्र मला खूप आवडले आणि अजून एकदा ते शेअर करतो. 3 मंत्र: टाइम ॲज मेडिसिन, फूड ॲज मेडिसिन आणि झिरो होल्ड थेरपी. मी पण अप्लाय करेन उद्यापासून. आणि रिअली डॉक्टर सर जेव्हा 2 वर्षापूर्वी युवा बिझनेसला कनेक्ट झाले, तेव्हा त्यांचं स्किल खूप छान होतं. म्हणजे त्यांचं पॅशन आहे, पेशंटला बरं करणं डॉक्टरांचं पॅशन आहे. पण या पॅशन पासून बिझनेस कसं उभं करायचं, सो सेल्स, मार्केटिंग, राईट कस्टमरला अट्रॅक्ट कसं करायचं, कसे प्रोग्राम्स रन करायला पाहिजे, पेशंटला कसं एक्सपिरियन्स द्यायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी सर शिकून आता मोठ्या लेवलनी काम करत आहेत. आणि सरांनी व्हिजन बोर्ड बनवले. सर संपूर्ण भारत देशामध्ये क्रांती आणि चळवळ आणण्यासाठी काम करत आहेत. आणि सरांच्या कार्याला आमच्याकडून शुभेच्छा आहे सर, तुमच्या कार्याला. आणि हळूहळू आपण प्रगती करूया. नक्की तुमच्याकडून सत्कर्म घडावं हे ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. आणि लास्टला एकच क्वेश्चन तुम्हाला विचारणार आहे आणि वाइंड अप करू आपण. सो अजून उद्योजक आपल्यासारखे स्ट्रगल करत आहेत मार्केटमध्ये, त्यांना काय सजेस्ट करू शकता तुम्ही? मी ऍक्च्युली तुमचा पहिला सेल्स अँड मार्केटिंग मला तर विजन आणि अतिशय पॉवरफुल, जर का तुमचे शिक्षण झाले असतील तर 1 वर्षाचा जो कोर्स आहे तुमचा 1 इयर बिझनेस ट्रान्सफॉर्म, जो आपला जो 1 वर्षाचा प्रोग्राम आहे, इट इज रिअली फंटास्टिक. आणि मी यंग, बोलतात ना आपली मेंटॅलिटीज आहे की स्किल भरपूर आहे, सगळं आहे, पण तो शिकायलाच तयार नाहीये. आणि मी पण तसंच होतो. मी खूप सारे मोठ्या मोठ्या ट्रेनरची ट्रेनिंग वगैरे घ्यायचो, पण ते आज जात नव्हतं. का तर एक मदर टंग असते, एक लँग्वेज असते मराठी, जसं आपण बोलतो ना. तर मी आय रिअली रेकमेंड, आता तुमचा 1 लाख रुपये बिझनेस आहे, 2 लाख आहे, 3 लाख आहे, ते बाजूला ठेवा. आणि सेल्स तर शिकणं खूपच गरजेचं आहे. सेल्सच्या अगोदर तुमचा जो विजन आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि 1 वर्षाच्या ज्या प्रोग्राम मध्ये आपण तुम्ही हँड होल्डिंग करतो, आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही आमच्याकडे 3 वेळा आमच्या हॉस्पिटलमध्ये व्हिजिट केली. पहिल्या व्हिजिटमध्ये मी काही रिस्पॉन्स नाही दिला. काय येतात हे सारखे सारखे फोन करून, इट्स रिअली. सेकंड मध्ये मी थोडासा क्लिक झालो. पण थर्ड जी मीटिंग झाली आहे आपली, की तुम्ही टार्गेट दिले की तुम्हाला 10 लाख रुपयाचा बिझनेस संजीवनी आयुष हॉस्पिटलमध्ये तुम्हाला क्रिएट करायचा आहे, आणि तुम्ही 15 दिवसात केला सर. सो दॅट वॉज रिअली ग्रेट. मी जसा 1 मॅन शो होतो, जसं तुम्ही मला गाईड केलं की मार्केटिंग पासून, सेल्स पासून, नंतर भाजीपासून, सगळ्यापासून मीच करतो. बरोबर. इव्हन टीम असली तरी. तर दॅट वॉज रिअली फंटास्टिक. सो तो आय हायली रेकमेंड. सगळ्यांना मी हे सांगू शकतो की तुमचा 1 वर्षाचा जो कोर्स आहे बिझनेस ट्रान्सफॉर्मर, तो इट्स रिअली ग्रेट. आणि थँक्यू सो मच. थँक्यू डॉक्टर सर, थँक्यू. खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून.